नमस्कार, मी करिश्मा. एलव्ही न्यूजच्या बातमीपत्रामध्ये आपल्या सगळ्या दर्शकांचे अगदी मनापासून स्वागत. आपण पाहत आहात एलव्ही न्यूज. चक्क सरकारी नोकरदारालाच लावला गंडा. सरकारी नोकरीच्या आमिषाने 18.39 लाखांची फसवणूक, 2 जणांविरुद्ध गुन्हा. मंत्रालयात मोठी ओळख असल्याचे सांगून आरोग्य विभागात नोकरी लावण्याचे आमिष दाखवत एका व्यक्तीकडून तब्बल 18,39,000 रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आलाय. या प्रकरणी कवटेमहांकाळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय. याबाबत मिळालेल्या माहितीनुसार फिर्यादी शिरीष कुमार स्वामी राहणार विद्यानगर कवटेमहांकाळ यांना आरोपी अमोल ज्ञानोबा ढोबळे वय 30 राहणार जुना कौलापूर रोड पाण्याच्या टाकीजवळ अवधूत कॉलनी बसवेश्वर नगर कुपवाड तालुका मिरज जिल्हा सांगली यांनी मंत्रालयात मोठी ओळख असल्याचे सांगितले. तसेच फिर्यादी यांची मुलगी श्वेता हिला आरोग्य विभागात कनिष्ठ लिपिक पदावर नोकरी लावून देण्याचं आश्वासन दिलं. या आमिषाला बळी पडून फिर्यादी यांनी आरोपीला वेळोवेळी रोख व ऑनलाईन पद्धतीने एकूण 18,39,000 रुपये दिले. मात्र मुलीला नोकरी न लावता तसेच घेतलेले पैसे परत न करता आरोपीने फसवणूक केल्याची तक्रार फिर्यादी यांनी कवटेमहांकाळ पोलीस ठाण्यात दिली आहे. तपासादरम्यान आरोपी अमोल ढोबळे याची DSF अकॅडमी नावाची संस्था कुपवाड येथे असल्याचे समोर आलं आहे. या अकॅडमीच्या माध्यमातून गरीब व होतकरू विद्यार्थ्यांना आरोग्य विभाग, रेल्वे व राज्य उत्पादन शुल्क विभागात नोकरी लावण्याचे आमिष दाखवून पैसे उकळल्याचेही तपासात उघड झालं आहे. तसेच आरोपीचा मित्र अजित कुमार महादेव माने राहणार भोसे तालुका मिरज जिल्हा सांगली याची सांगलीतील विश्रामबाग परिसरात राधे अकॅडमी असून त्यांनी विविध सरकारी विभागांच्या नावाने बनावट नियुक्ती आदेश, अपॉइंटमेंट लेटर तयार करून विद्यार्थ्यांकडून लाखो रुपये घेतल्याचेही तपासात निष्पन्न झालं आहे. आपल्या परिसरातील बातम्या पाहण्यासाठी आपल्या एलव्ही न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा. एलव्ही न्यूज चॅनलसाठी मुख्य संपादक विलास उत्तम लोखंडे. चालू घडामोडींचे अपडेट्स जाणून घेण्यासाठी आपल्या एलव्ही न्यूज चॅनलला सबस्क्राईब जरूर करा, लाईक करा, शेअर करा व कमेंट देखील करा. बेल आयकॉनवर प्रेस करा व नोटिफिकेशन्स मिळवा. पाहत रहा फक्त एलव्ही न्यूज. मुख्य संपादक विलास उत्तम लोखंडे.